कांदा भजी बघ. काय म्हणायचं साक्षी, तुला कसं वाटतंय? खेकडा कांदा भजी. खेकडा कांदा भजी बनवला. पाऊस आणि इथं कांदा भजी आणि सोबत साक्षी. 50 रुपये काटो. ओव्हर ऍक्टिंग आहे. 50 रुपये काटो. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज एक व्हिडिओ शूट करायचा आपल्याला प्रमोशनवाला. तर साक्षीचा तो व्हिडिओ शूट करायचा, त्याच्यामुळे ती आली आहे आणि ती रेडी होत आहे. हाय हाय, काय करायचं आज? आज आपल्याला बिकोच्या प्रमोशनचा रील बनवायचा आहे. ठीक आहे, तर आम्ही आता रेडी होतो आणि स्टे ट्यून. तर ही अशी तयारी करून ठेवली आहे कांदा भजीची. तुम्ही बघू शकता. तुला कांदा भजी करता येतात का? तुला कांदा भजी करता? हा, येतात. आज मम्मीचा ड्रेस. ठीक आहे, चलो चलो. आज साक्षी कांदा भजी करणार आहे आणि आपण बघूया ती कशी करते. लेट्स गो. काय नको काय? सो चला, आता प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा आहे साक्षीचा. तर त्याच्यासाठी आपल्याला कांदा भजीची गरज आहे. तर चला करूया कांदा भजी. सुरू करो. चल एक मिनिट. लाईट ब्लिंक होणार पण बघू आपल्या लाईट. आपल्या व्हिडिओत पण पूर्ण ब्लिंक होतीये. ह्यात काय करायचं ताई? तर हे कांदा भजीचं मिश्रण आम्ही घेतलेलं आहे, ज्यामध्ये कांदा, बेसन पीठ, कोथिंबीर, मीठ, सगळे जे पदार्थ लागतात कांदा भजीसाठी ते यूज केलेत. तर आता व्हिडिओ स्टार्ट करू. गॅस कर. देते ते नको म्हणून म्हणा. म्हणा अजून चांगलं. अरे ह्यात पाणी नाही टाकायचं का? त्यालाच पाणी सुटणार. आणि सुटेल ना, त्याला मीठ टाकलेले आपण. प्रमोशन साठी बघा, कष्ट बघा साक्षीची. हाय किती साक्षी युजली असं ती स्वयंपाक करत नाही, पण तिला प्रमोशन साठी कांदा भजी बघ. काय म्हणायचं साक्षी, तुला कसं वाटतंय? खेकडा कांदा भजी. खेकडा कांदा भजी बनवला. म्हणजे कांदा असा चिरला की त्याला खेकडा म्हणतात. ब्लॉग चालू आहे. तेल गरम झालं आहे मी ना. केलंय की नाही कडे ते कर की. पीठ घे अजून, त्यात बेसन पीठ पाहायचं. अजून घेऊ? घे, तुला कसं वाटतंय? मला काय माहिती कसं असतंय. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. गाईज, साक्षीला एवढं स्वयंपाक करताना बघून मला हसायला येते. मलाच नाही, सगळ्यांना हसायला येते. कसं वाटतंय साक्षी तुला? मी हसू नका गाईज प्लीज यार. ती जास्त असं स्वयंपाक करत नाही. ते गाईज काय करती काय करती? तिच्यासोबत एक दिवस आपण कुकिंग चॅलेंज, तुम्हाला जर करायचं असेल तर कमेंट करा. हो नक्कीच आपण करूया. आपण कुकिंग चॅलेंज करू. हो. आज फक्त कांदा भजी. हो बघा, बघा आपण टेस्ट करून सांगू कशी झाली. आता प्रोडक्टची आम्ही वाट बघतोय की प्रोडक्ट आलं की म्हणजे त्याच्यावरती आम्हाला एक प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आहे. तोपर्यंत मी तिचे जे शॉर्ट्स आहेत तिच्या प्रमोशनचे ते शूट करते. तुझा बेस्ट पण घ्यायचा. मी हे घेत होती ग तेव्हाला एवढं सीन. हे तेलाचं नंतर हे आधी तुझं घेतलंय.
हा तेल असं टाकतं ना. इथे मला लांबून भिजला परत भेटा. आता हे एक भजी होऊ देत. ही भजी होऊ देत गो कशी होती. पाऊस आणि इथं कांदा भजी आणि सोबत साक्षी. 50 रुपये काटो. ओव्हर ऍक्टिंग आहे. 50 रुपये काटो. थांब जरा हे होते ना अजून. मला कळतो काय मी बनवतीये ना. ओ माय गॉड. आज कोण बनवणार आहे? मी. तर मी जसं बनवेन शेफ समीक्षा. येस. ती तूच खायची. ती तू खायची ग. तुझ्यासाठी बनवते. एवढे कष्ट कुणासाठी घेते तिथे? तुझ्यासाठी. सॉस माझ्या अंगावर सांडणार माझ्यासाठी कष्ट घेते. काय थीम काय सांग? थीम काय करणार आहे आपण? काय मोशनची थीम? आपण काय करणार आहे? आता दीदीने मला नाही का काहीतरी पाऊस पडतो मोठ्याने. दीदीने मला कांदा भजी बनवायला सांगितली आहे. मग आपण कांदा भजी बनवतोय आणि आपल्या अंगावर सॉस सांडला. कांदा भजी बनवल्यावर दीदीला देताना सॉस सांडतो दीदीच्या हातावर, कपड्यांवर. आणि मग आपण त्या बेकोचं स्टेन रिमूव्हर असतं ना त्याने आपण ते पुसतो आणि मग ते पूर्ण रिकवर होतं. असं बिकोस आपल्याला प्रमोशन आहे. ओके. यात टाकू का दीदी? एक. ठीक आहे. आता गॅस वाढवते. आपण पूर्ण हे आता आपण 2-3 एकत्र करू. एवढा ब्लिंक होते राहते. चलो. कुठल्या एक्स मध्ये 1x मध्ये कसं बघ फोन थोडा पुढे घेते ना. बापरे एकदम प्रोफेशनल आहे. आता की नाही मुझे गाइस. आता धपाधप मी टाकले 2-4 एक सोबत. हा बघा जरा हे होऊ दे त्याला. करू दे. चिकन ते खाली. झालं. ते आपण गॅस फास्ट केला. येतात की आम्हाला करायला पाहिजे साक्षी. बघा येतो पण तिला करायचा कंटाळा येतो. आम्हाला सगळा स्वयंपाक येतो पण आमचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला करायचाच कंटाळा येतो. आळशी लोक आळशी. केला की बारीक होता आता वाढवलं. आता मी सगळं येतं करता पण आळशी लोक टाकलं. बापरे किती टाकती तू? एक सोबत टाकले घे. हात लावती. वाव हात लावती. भाजणार नाही का ते? दे हे कशात ठेवत आहे? तू एवढे मोठे नाही करत का? माझून छोटे करू का? केवढे मोठे? एवढे मोठे अजून छोटे कांदा भजी. अजून छोटे सगळ्यांना खायला कमी वाटतात ग कांदे. संपले का? काय करता करता खाल्ले काय? नाही खाल्लं बघ. तिने एवढे मोठे मोठे केलेत. एवढे मोठी मोठी भजी केली. तिथं एकच आहे अजून एक्स्ट्रा. आता छोटे छोटे आता परत एकदा मिश्रण करायला लागणार आहे आपल्याला. छोटे छोटे होते थांब आता. गरम गरम खावा. दे इकडं बहिणी बहिणी. छान झाले. थोडस मीठ कमी आहे. तू ते कधी टाकते जास्त. टाका आता तुम्ही मीठ बीठ सगळं तुम्हीच टाकायचं. तर व्हिडिओ करता करता साक्षीला इंटरेस्ट आलाय आता भजी करण्यात. मग ती अजून एक प्लेट भजी करणार आहे ना साक्षी? हो छान झालं. मस्त झालं. ठीक आहे. आता ते तो कांदा ह्याच्यात टाक. हो आता बारीक कापण्याची. मम्मी एवढं बारीक खेकडा भजीची डायरेक्ट छोटी भजी करून टाकली का तू? आतून कच्च आहे. एडे मंद गॅसवर जरा चांगलं करायचं. मंद गॅसवर करत. मंद मीच मंद गॅसवर करायचं असतं ते. मंद आतून कच्च आहे. आतून कच्च नसतं राहत. हे बाकी बेसन तसंच असतं ते. शाबास. हा वाढू आता गॅस जरा. खूपच मंद गॅसवर केलंय आपण. एवढे कष्ट माझ्यासाठी घेतले. मला एवढे सगळे कांदा भजी खायचे.
आणि असे ड्रेसवर सांडून घ्यायचे. हे ती मिरची वाटली घे. दीदी सॉस सांडलं ड्रेसवर माझ्या. दीदी काय ग? ती मिरची घे ना वाटलेली. पाणी घालायचं. आता हे झाल्यावर हे ताई बघ साक्षी काय बोलतीये. पुरणपोळी पण करणार आहे. ऑलमोस्ट ताईने म्हणलं झालंय, ताई होती हा ऑलमोस्ट. इंग्लिश बोलते हो, इंग्लिश. गाईज पार्सलवाल्यांचा कॉल आलाय आणि ही बोगडी कट करून टाकलो फोन करायचा. झेप्टोवाले जातील आता परत ते. तर गाईज आमच्या साक्षीने ऍड्रेस पण चुकीचा टाकलाय प्रोडक्टचा. वेगळीकडेच लोकेशन गेलं त्याचं आणि तो म्हणतो कुठे आहे तुम्ही आणि आम्ही म्हणतो आम्ही इथंच आहे, ज्या ऍड्रेसवर टाकले लोकेशन. आलाय का बघूयात आपण तो. साक्षी आलाय वाटतं तो. एवढे म्हणजे साक्षीने बनवले. तर काही ज्या प्रोडक्टचं आम्हाला प्रमोशन करायचंय ते प्रोडक्ट आलंय आणि तिने चुकून वेगळीकडचा ऍड्रेस टाकला, त्याच्यामुळे ते वेगळीकडे गेलं होतं प्रोडक्ट. तर आता ते आले, आता आपण शूट करूया. अन्न प्रोडक्ट अन्न गार्निश करते का? Two hours later. अशा पद्धतीने एक प्लेट रेडी झाली आहे भजीची आणि दुसरे चालू आहे. आता शूट करूया दुसरा वाला सिक्वेन्स. काय करायचं माझ्या लॅपटॉप वरती काहीतरी करतो. शायनिंग मारली. बस हा. दीदी तुझ्यासाठी आज मी काय बनवू? माझ्यासाठी आज स्पेशल कांदा भजी बनव. ठीक आहे दीदी तुझ्यासाठी आज मी काय बनवू? माझ्यासाठी आज अजून एक मला नाही. हा दीदी आपके लिए ओके. आता काय करायचं? आता हे काय करायचं होतं मला? आता तू खा आणि चुकून ड्रेसवर पहिला वाले ड्रेसवर ते डाग पडला पाहिजे ना. बोल साक्षी, केलास ना माझा नवीन ड्रेस खराब? हा केलास ना माझा नवीन ड्रेस खराब? अरे यार साक्षी असं बोलते. हा हातात ठेव. झालं ना. अरे यार साक्षी झाला ना माझा नवीन ड्रेस खराब. अरे वन टेक ब्रो. आपण असं साफ करणार आहे मग त्या प्रोडक्टचं प्रमोशन साठी. पॅन्टीवर पण गेलं ते पण आपण भजिया खाऊ. हे पण खायची मागवली काय? हा मला बघते करू. डागांसाठी एकमेव उपाय 10 किलोवर हा प्रमोशन चालू नाही. ऑलमोस्ट शूट करून झालंय पूर्ण
प्रोडक्टचं वगैरे सगळे इन्फॉर्मेशन देऊन झाले आहेत आमचे. आणि साक्षी प्रोडक्ट्सचे डिटेल्स देते आणि प्रोडक्टचे फोटो काढते. तिकडे आतमध्ये बेडरूम मध्येच करायचं ना, तिथं मग अशी झाडापाशी त्या आतल्या. अशा पद्धतीने हा ब्लॉग इथेच एंड होतोय. आज तुम्ही कुकिंग पाहिली साक्षीची आणि आमचं साक्षीच्या प्रोडक्टचं प्रमोशन होतं, सो ते पण झालंय आमचं करून. शूट वगैरे सगळं करून झालंय. सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.